निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा आपल्या चिंतेत भर घालताना दिसतोय। कडाक्याच्या उन्हात आता चक्क पावसाचं सावट निर्माण झालंय। प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाचा इशारा दिलेला असून येत्या 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा आणि भीषण गारपिटीचा धोका वर्तवण्यात आलाय। एप्रिल महिना म्हणजे सहसा कडक उन्हाचा काळ असतो, पण यंदा निसर्गाचं चक्र काहीसं बदललेलं दिसतंय। या बदलाचा परिणाम थेट आपल्या शेतीवर आणि जनजीवनावर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहण्याची हीच ती वेळ आहे। पंजाब डक यांच्या मते 1 एप्रिल पासून राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे हा पाऊस साधा नसून अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। या गारपिटीचं स्वरूप धक्कादायक असू शकतं। काही भागात लिंबाच्या आकाराच्या तर काही ठिकाणी बोराच्या किंवा चिंचोक्याच्या आकाराच्या गारा पडू शकतात। जेव्हा अशा गारा पडतात तेव्हा त्या पिकांचं प्रचंड नुकसान करतात। विशेषतः फळबागांसाठी हा काळ अत्यंत नाजूक आहे। द्राक्ष, आंबा, संत्रा आणि मोसंबी यासारख्या फळांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे बागायतदारांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे। या हवामान अंदाजात पंजाब डक यांनी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर वारंवार भर दिलाय, तो म्हणजे विजांचा कडकडाट। या काळात पावसासोबत विजांचे प्रमाण अधिक राहणार आहे। आपण अनेकदा पाहतो की पाऊस आल्यावर अनेक जण झाडाखाली आसरा घेतात, पण हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते। पंजाब डक यांनी स्पष्ट केलेलं आहे की झाडावर वीज पडण्याची शक्यता 16% अधिक असते, त्यामुळे पावसाच्या वेळी लिंबाच्या किंवा कोणत्याही मोठ्या झाडाखाली उभं राहू नका। शक्य असल्यास पक्क्या इमारतीमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या। आपल्या पाळीव प्राण्यांनाही मोकळ्या जागेत न ठेवता सुरक्षित छताखाली बांधा, कारण विजांचा कडकडाट जनावरांसाठी सुद्धा तितकाच घातक असतो। राज्यात 1, 2, 3 आणि 4 एप्रिल असे सलग 4 दिवस पावसाचा जोर राहणार आहे। दररोज वेगवेगळ्या भागात हा पाऊस आपला मुक्काम बदलत राहणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची काढणी चालू आहे किंवा धान्य खळ्यावरती पडलेलं आहे, त्यांनी ते त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावं। जर धान्य बाहेर असेल तर ते